नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामधलीच ही जी दृश्य आहेत ती समोर आलेली आहेत। 2 ते 3 नागरिकांवरती बिबट्याने हल्ला केलेला आहे। संत कबीरनगर झोपडपट्टी आणि वनविहार कॉलनी या परिसरामध्ये बिबट्याचा धुमाकूळ पाहायला मिळतोय आणि बिबट्याने 2 ते 3 नागरिकांवरती हल्ला केलेला आहे। आता हल्ला केलेले नागरिक ज्यांच्यावरती सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मात्र आतापर्यंत आपण जर बघितलं तर अनेकांचे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जीवही गेलेले आहेत। त्यामुळे सातत्याने बिबट्यांच्या हल्ल्याच्या ज्या घटना घडतात याकडे कधी लवकरात लवकर गांभीर्याने सगळ्या विषयाकडे दखल घेतली जाणार, लक्ष दिलं जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नागरिकांकडून सध्या सातत्याने बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जाते। पिंजरे हे ज्या ठिकाणी बिबट्याचा वावर आढळून येतो त्या ठिकाणी लावले जातात। मात्र त्यानंतर कुठलीही कारवाई केली जात नाही अशी भावना सुद्धा ग्रामस्थांकडून, नागरिकांकडून, शेतकऱ्यांकडून वारंवार समोर येते। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असेल, नागरिकांमध्ये असेल, ज्या ठिकाणी बिबट्याचा वावर आढळून येतो त्या परिसरामधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळतं। त्यामुळे लवकरात लवकर बिबट्यांचा बंदोबस्त करावा, बिबटे जेरबंद करावेत अशी मागणी सातत्याने नागरिकांकडून होत आहे। आणि बिबट्यांचे जे हल्ले आहेत ते मात्र दिवसेंदिवस वाढत चालल्याचं पाहायला मिळतं आहे। उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा जर बघितलं तर त्या ठिकाणी सुद्धा बिबट्यांचा हा मोठ्या प्रमाणावरती वावर आढळून आलेला आहे। अगदी 2000हून अधिक बिबटे असल्याचंही आपल्याला पाहायला मिळतं। नाशिकमधील या बिबट्यांच्या वाढलेल्या संख्यांच्या परिस्थिती संदर्भात आणि आता जी परिस्थिती आहे त्या सगळ्या संदर्भात अधिक जाणून घेऊयात। प्रतिनिधी किरण ताजने आपल्याशी जोडले गेलेले आहेत। किरण, सध्या काय स्थिती आहे? ज्या नागरिकांवरती बिबट्याने हल्ला केलेला आहे त्या नागरिकांची स्थिती आता सध्या कशी आहे? सध्या त्यांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे। यामध्ये जर बघितलं तर 2 नागरिक जे आहेत ते जखमी झालेले आहेत। दोघेही पुरुष आहेत। त्यांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये तातडीनं दाखल करण्यात आलं। प्रत्यक्षदर्शी जे होते त्यांनी त्यावेळेला थेट वनाधिकारी आणि कर्मचारी जे आहेत त्यांना पाचारण केलं। यामध्ये पोलिसांना देखील कल्पना देण्यात आलेली होती। पोलीस देखील त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। वन विभागाच्या रेस्क्यू टीमच्या माध्यमातून बिबट्यांचा शोध घेतला जातोय। 2 बिबट्यांनी हा हल्ला केल्याचं सांगितलं जातंय आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता वन विभागाकडनं शोध जरी घेतला जात असला तरी गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं होणारे बिबट्याचे जे हल्ले आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये देखील एक भीतीचं वातावरण निर्माण होतं। मध्यंतरीच्या काळामध्ये वडनेर दुमाला या परिसरामध्ये देखील बिबट्याचा वावर होता। नाशिक रोड परिसरामध्ये, देवळाली परिसरामध्ये सातत्यानं बिबट्याचं दर्शन होत होतं। काही दिवसांपूर्वी एका चिमुकल्याचा बळी देखील बिबट्याने घेतलेला होता। त्या हल्ल्यामध्ये अनेक जनावरं देखील जखमी झालेले होते। सातत्यानं बिबट्याचे हल्ले होत आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशा स्वरूपाच्या मागणीसाठी देखील नाशिककरांनी मोर्चा काढलेला होता। मात्र तरी देखील बिबट्याचे जे हल्ले आहेत ते थांबत नाहीये। ग्रामीण भागात तर बिबट्याचं दर्शन हे नित्याचंच नागरिकांच्यासाठी झालेलं आहे आणि अशा सगळ्या बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। वन विभागानं बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशा स्वरूपाची मागणी सातत्यानं केली जाते। मात्र बिबट्याचे हल्ले जे काही आहे ते थांबत नाहीये। शहरामध्ये देखील बिबट्याचा वावर या आजच्या हल्ल्याच्या घटनेनंतर दिसून येतोय। सावरकरनगर परिसरामध्ये, संत कबीरनगर परिसरामध्ये बिबट्या दिसल्याचं प्रत्यक्षदर्शींकडनं, नाशिककरांकडनं सांगितलं जात आहे। त्यामुळे आता या सगळ्या बिबट्याचा वाढता जो वावर आहे तो कमी करण्यासाठी आता वन विभागाकडनं नेमकी कोणती पावलं उचलली जातात हे बघणं महत्वाचं असेल। मात्र बिबट्याचे जे हल्ले आहेत त्या हल्ल्यामध्ये नागरिक जखमी झाल्यानं परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। माधुरी, किरण, खरं तर अत्यंत हा गंभीर असा विषय आहे। त्यामुळे लवकरात लवकर बंदोबस्त करावा बिबट्यांचा ही मागणी तर सातत्यानं होतीये। आता सध्या नाशिक जिल्ह्यामध्ये किती बिबट्यांची संख्या आहे याबाबत आपल्याला काही माहिती आहे का? आणि वन विभागाकडून मोर्चे वगैरे काढले जात आहेत तरी सुद्धा नेमकी कशी दखल घेतली जाते या गंभीर या सर्व इतका मोठा हा गंभीर विषय आहे याकडे? अगदी माधुरी, जर बघितलं तर बिबट्यांची जी संख्या आहे ती वन विभागाकडनं वेळोवेळी जाहीर केली जाते आणि त्यानुसार बिबट्यांचं जे अधिवास आहे त्यानुसार ज्या वेळेला पिंजरे लावून बिबटे त्यामध्ये कैद केले जातात त्यानंतर त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये सोडलं जातं। असं जर बघितलं तर नाशिकचा बहुतांश भाग हा बिबट्यांच्यासाठीचा अधिवास मानला जातो। प्रामुख्यानं गोदावरी नदी देखील या ठिकाणी आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी नद्यांचं त्या ठिकाणी आहे, जंगल आहे, असा हा सगळा नैसर्गिक अधिवास जो आहे त्या ठिकाणी बिबट्यांचा मोठा वावर असतो आणि प्रामुख्यानं बिबटे ज्या वेळेला त्या ठिकाणी त्यांना शिकारीसाठी काही मिळत नाही अशा वेळेला ते
थेट शहरामध्ये येताना दिसून येत आहे आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला जातो किंवा अडथळे निर्माण होतात त्यावेळेला बिबटे हिंस्र होऊन ते नागरिकांवर हल्ला चढवतात, प्राण्यांवर हल्ला चढवतात आणि त्यामध्ये अनेक ठिकाणी जर बघितलं तर शेळ्यांचा फडशा बिबट्यानं पाडलेला होता. अनेक वासरा असतील किंवा गायी असतील किंवा अन्य जी जनावरे आहेत त्यांच्यावर बिबट्यानं जे हल्ले केलेले आहेत ते वन विभागाच्या नोंदी आहेत, दप्तरी आहेत. मात्र त्यानंतर माणसांवर देखील ते हल्ले होत आहेत. आपण जर बघितलं तर नाशिकच्या बहुतांश परिसरामध्ये बिबट्याचं दर्शन वारंवार नाशिककरांना होतंय. यामध्ये प्रामुख्यानं जर बघितलं तर सावरकर नगर या ठिकाणी अगदी 3 ते 4 वर्षांपासून जवळपास 5 ते 7 वेळेला बिबट्याचं दर्शन झालेलं आहे. नाशिकच्या बहुतांश भागामध्ये बिबट्या दिसत असल्यानं बिबट्याचा बंदोबस्त करावा अशा स्वरूपाची मागणी केली जाते. वन विभागाकडनं रात्रीच्या वेळेला बाहेर पडताना खबरदारी घेऊन बाहेर पडावं, यामध्ये आपल्या हातामध्ये काठी ठेवावी, टॉर्च ठेवावा अशा स्वरूपाचं सातत्यानं आवाहन केलं जात आहे. बिबट्या हा शहरामध्ये शिरू लागल्यानं आता आणखी एक मोठी समस्या नाशिककरांसमोर उभी ठाकलेली आहे. आता या संपूर्ण समस्येला नेमकी वन विभागाकडनं काय औषध शोधलं जातं हे बघणं महत्वाचं असणार आहे. माधुरी, किरण, नाशिकचा हा जो गंगापूर रोड परिसर आहे, खरं तर या परिसरामध्ये बिबट्या हा प्रथमच आढळून आलेला असं नाहीये, तर गेल्या अनेक वर्षांपासून बिबट्याची जी दहशत आहे ही या परिसरामध्ये कायम आहे. मग इतके वर्ष उलटून जातात, बिबट्यांची संख्या एकीकडे वाढतीये, मात्र तरी सुद्धा वन विभागाकडून ठोस कारवाई का केली जात नाही? यामध्ये प्रामुख्यानं जर बघितलं माधुरी तर बिबट्याचा जो वावर आहे तो विविध भागांमध्ये दिसून येतो. बिबट्या एका जागी स्थिर राहत नाही अशा स्वरूपाचा निष्कर्ष काढत वन विभागाचे अधिकारी पिंजरा लावतात. मात्र बिबट्याचा जो वावर आहे तो कमी अधिक प्रमाणामध्ये दिसून येतो. तात्पुरत्या स्वरूपामध्ये पिंजरा लावून नागरिकांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न वन विभागाकडनं केला जातो. काही मनुष्यबळाच्या अभावामुळे देखील अनेकदा कारवाई होत नाही. अनेक संस्थांच्या मदतीनं रेस्क्यू टीमच्या माध्यमातून देखील बिबट्या कैद करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र ज्या वेळेला बिबट्या हिंस्र होतो त्यावेळेला वन विभागाच्या माध्यमातून जी कारवाई केली जाते ती देखील कशा पद्धतीने केली जाते याची अनेक उदाहरणं ही नाशिकमध्ये समोर आलेली आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समोर आलेली आहे. किरण, आपल्याला विनंती, मी आपल्याला थोडंसं थांबवते, आपण असेच जोडलेले राहा. आपल्यासोबत नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे आपल्याशी जोडले गेलेले आहेत. राजाभाऊ वाजेजी, खरं तर नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये बिबट्यानं अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. बिबट्यांची संख्या सुद्धा वाढलेली आहे. आता सुद्धा 2 ते 3 नागरिकांवरती हल्ला झालाय जे त्यामध्ये जखमी झालेले आहेत.